नमस्कार. गुंतवणूक कट्टा या आपल्या उपक्रमांतर्गत डीमॅट व ट्रेडिंग ही दोन्ही अकाउंट्स तुम्ही एकत्र उघडू शकता. ही अकाउंट्स उघडण्याकरिता आपण झिरोधा या ब्रोकरचा वापर करणार आहोत. झिरोधा हा भारतामधील प्रख्यात असा ब्रोकर आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व ब्रोकर्समध्ये यांची सर्व्हिस सर्वात उत्तम आहे असे नीरज सरांना वाटते. नीरज सर स्वतः झिरोधा या ब्रोकरसोबत ऑथराइज्ड पर्सन म्हणून रजिस्टर्ड आहेत. नीरज सरांच्या कोड अंतर्गत डीमॅट अकाउंट कसे उघडायचे मी आता तुम्हाला सांगते. ही प्रोसेस अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होईल. सर्वात पहिल्यांदा पुढील कागदपत्रे जवळ तयार ठेवा. तुमचे आधार कार्ड हे मोबाईलशी जोडलेले असणे आवश्यक आहे. पॅन कार्ड, तुमच्या बँक अकाउंटचा कॅन्सल्ड चेक आणि 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट. 6 महिन्यांचे स्टेटमेंट हे सध्या ऑप्शनल आहे. जर तुम्हाला फ्युचर्स ऑप्शन सेगमेंटमध्ये काम करायचे असेल तरच हे लागते. हे स्टेटमेंट तुम्ही काही काळानंतर देखील अपलोड करू शकता. आता आपण अकाउंट उघडण्याची प्रक्रिया सुरू करूयात. आता तुम्हाला मी स्क्रीनवर काही स्टेप्स दाखवणार आहे. मी स्टेप दाखवली की आपला व्हिडिओ मिनिमाइज करा आणि तुमच्या डिव्हाइसवर ती स्टेप पूर्ण करा. स्टेप पूर्ण झाली की पुन्हा व्हिडिओ ओपन करा आणि पुढील स्टेप बघा. सर्वात पहिले खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरून स्टार्ट द केवायसी प्रोसेस या बटनावर क्लिक करा. आता तुम्ही झिरोधाच्या अधिकृत वेबसाईटवर याल. आता इथे तुम्हाला मोबाईल नंबर लिहायचा ऑप्शन दिसेल. तिथे मोबाईल नंबर लिहून OTP जनरेट करा. त्यानंतर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा आणि व्हेरीफायवर टॅप करा. तुम्ही एकतर तुमच्या Google अकाउंटमध्ये लॉग इन करू शकता किंवा तुमचे नाव आणि ईमेल आयडी प्रविष्ट करून कंटिन्यूवर टॅप करू शकता. तुमच्या ईमेल आयडीवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा आणि कंटिन्यूवर टॅप करा. तुमचा पॅन आणि जन्मदिनांक म्हणजेच डेट ऑफ बर्थ प्रविष्ट करा. चेकबॉक्स निवडून झिरोधाला तुमची KYC माहिती मिळवण्याची अधिकृतता द्या आणि कंटिन्यूवर टॅप करा. तुम्हाला हवे असलेले सेगमेंट निवडा. जर तुम्हाला FNO म्हणजेच फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायचे असेल तर फ्युचर्स आणि ऑप्शन्स बटनला टॉगल करा. आणि जर तुम्हाला कमॉडिटीजमध्ये ट्रेडिंग करायचे असेल तर कमॉडिटी बटनला टॉगल करा. नियम आणि अटींचे बॉक्सवर टेक असल्याची खात्री करा आणि कंटिन्यूवर टॅप करा. हे पृष्ठ तुम्हाला तुमचे तपशील पुन्हा पुष्टी म्हणजेच रिकन्फर्म करण्यास सांगेल, ज्यामध्ये आधार आणि पॅन खाते उघडणाऱ्या व्यक्तीचेच आहेत याची खात्री केली जाते. तुमचा आधार नंबर प्रविष्ट करा, नंतर कॅप्चा प्रविष्ट करा आणि नेक्स्टवर टॅप करा. तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा आणि कंटिन्यूवर टॅप करा. तुमचा 6 अंकी डिजिलॉकर पिन प्रविष्ट करा आणि कंटिन्यूवर टॅप करा. तुमची कागदपत्रे डिजिलॉकरमधून घेतली जातील आणि तुम्हाला स्क्रीनवर सक्सेस संदेश दिसेल. या टप्प्यावर बॅक बटन दाबू नका किंवा ॲप बंद करू नका. ते आपोआप पुढील चरणावर जाण्याची प्रतीक्षा करा. पॅननुसार तुमचे नाव प्रविष्ट करा आणि व्हेरीफायवर टॅप करा. तुमच्या वडिलांचे नाव, आईचे नाव प्रविष्ट करा. तुमची वैवाहिक स्थिती, वार्षिक उत्पन्न, ट्रेडिंग अनुभव आणि व्यवसाय निवडा. रनिंग अकाउंट सेटलमेंटसाठी तुमची पसंती निवडा. रनिंग अकाउंट सेटलमेंट म्हणजे जेव्हा ब्रोकर्स तुमचे न वापरलेले निधी म्हणजेच अनयुज्ड फंड्स तुमच्या झिरोधा अकाउंटमधून तुमच्या बँक अकाउंटमध्ये परत ट्रान्स्फर करतात. जर तुम्ही क्वार्टरली निवडले तर न वापरलेले निधी दर 3 महिन्यांनी ट्रान्स्फर केले जातील आणि जर तुम्ही मंथली निवडले तर न वापरलेले निधी दर महिन्याला ट्रान्स्फर केले जातील. येस, नो किंवा रिलेटेड टू 1 निवडा आणि मग कंटिन्यूवर क्लिक करा. तुमचे बँक खाते UPIद्वारे किंवा मॅन्युअली तपशील प्रविष्ट करून लिंक करा. UPI वापरून लिंक करण्यासाठी तुमच्या पसंतीच्या UPI ॲपवर टॅप करा आणि तुम्हाला लिंक करायच्या बँक खात्यातून ₹1 पेमेंट करा. हा ₹1 24 तासांच्या आत परत केला जाईल किंवा तुम्ही तपशील मॅन्युअली प्रविष्ट करू शकता. तुमचा IFSC एंटर करा. ड्रॉपडाऊनमधून MICR निवडा. तुमचा अकाउंट नंबर एंटर करा आणि पुन्हा तपशील एंटर करून पुष्टी करा. तुमचे बँक तपशिलांची पुष्टी करा आणि कंटिन्यूवर टॅप करा. वेबकॅम पडताळणी पृष्ठावर कॅप्चरवर टॅप करा. जर झिरोधाला तुमचा कॅमेरा वापरण्याची परवानगी मागण्यात येत असेल तर अलाउ करा म्हणजेच परवानगी द्या आणि पुन्हा कॅप्चरवर टॅप करून पडताळणी पूर्ण करा. कृपया खात्री करा की ज्या व्यक्तीच्या नावाने खाते उघडले जात आहे फक्त तीच व्यक्ती कॅप्चरमध्ये दिसते आहे.
कागदपत्र अपलोड पृष्ठावर साईनवर टॅप करा आणि स्क्रीनवर आपल्या बोकांनी स्वाक्षरी करा. आम्ही फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये टॉगल केले आहे, त्यामुळे आम्हाला उत्पन्नाचा पुरावा अपलोड करणे आवश्यक आहे. तुम्ही अपलोड करत असलेल्या पुराव्याचा प्रकार निवडा. एकदा निवडल्यानंतर कंटिन्यूवर टॅप करा. ॲड नॉमिनीवर टॅप करून तुमच्या झिरोदा खात्यात नॉमिनी जोडा. तुम्ही 3 नॉमिनीपर्यंत जोडू शकता. नॉमिनी जोडल्याने दुर्दैवी घटनेत तुमच्या गुंतवणुकीची मालकी हस्तांतरित करणे सोपे होते. जर तुम्ही अल्पवयीन व्यक्तीला नॉमिनी म्हणून जोडत असाल, तर तुम्हाला पालकांचे म्हणजे गार्डियनचे तपशील देखील प्रविष्ट करावे लागतील. नॉमिनीचे तपशील प्रविष्ट केल्यानंतर कंटिन्यूवर टॅप करा. शेवटची पायरी म्हणजे कंटिन्यूवर टॅप करून तुमच्या अर्जाला डिजिटल स्वाक्षरी करणे. तुमच्या आधारवरील नाव आणि ई-साईनसाठी वापरलेले नाव समान आहे याची खात्री करा. आता प्रोसीडवर टॅप करा. तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करा आणि एकदा तुमचे काम झाल्यास साइन नाववर टॅप करा. तुमचा आधार नंबर प्रविष्ट करा. नियम आणि अटींना सहमती द्या आणि गेट OTPवर टॅप करा. तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा आणि मग व्हेरीफाय OTPवर टॅप करा. बस, तुम्ही तुमची खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि युजर आयडी तत्काळ प्रदर्शित होईल, जो तुम्ही काईटमध्ये लॉग इन करण्यासाठी वापरू शकता. लॉग इन टू काईटवर टॅप करा आणि तुमच्या दैनंदिन वापरासाठी नवीन पासवर्ड तयार करा. तुम्ही काईट ॲप एक्सप्लोर करू शकता, पण कृपया लक्षात घ्या की एक्सचेंजेसने तुमचे खाते ॲक्टिवेट केल्यानंतरच ऑर्डर्स दिल्या जाऊ शकतात. एक्सचेंजेस तुमचे खाते 48 कामकाजी तासांच्या आत ॲक्टिवेट करतील आणि झिरोदा तुमचे खाते क्रेडेन्शियल्स तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईमेल करेल. ह्या सर्व प्रोसेसमध्ये कोणत्याही स्वरूपाची अडचण आली तर लगेच connect@guntavnuk.com येथे नीरज सरांना ईमेल करा. नीरज सर तुमचे प्रत्येक ईमेल स्वतः वाचतात आणि 24 ते 48 तासांमध्ये तुम्हाला उत्तर देतात. धन्यवाद.